माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 11. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते. पुढील भाग. माझ्या बाणाच्या नुसत्या येण्याच्या सूचनेनंतर तू परलोकांना जाशील तेव्हा तुला साथ देण्यासाठी कोणीच येणार नाही. त्यासाठी तू आत्ताच आपल्या भूबांधवांना भेटून ये. बंधुबांधवांना भेटून ये. कल्कीजीकडून असे ऐकून जिन म्हणाला की अदृष्ट कधीच प्रत्यक्षात होत नाही. आम्ही बौद्ध लोक केवळ प्रत्यक्षालाच मानतो. आमचे शास्त्र केवळ प्रत्यक्षालाच मानते. त्याच्या अनुसारच अदृष्टालाच आम्ही नष्ट करून टाकतो. राजा जिन कल्कीला म्हणाले की जर आपण देवरूप आहात तर आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. तुम्ही जर आपल्या बाणाने घायाळ कराल तर काय मी बौद्ध गण तुम्हाला अशा प्रकारे सोडून देऊ की तुम्ही आमच्यासाठी जे तिरस्कृत वचन काढले आहे ते परत तुमच्यावरच ढकले. आता तुम्ही सावध व्हा. असे म्हणून जिनने कल्कीजींना आपल्या तीक्ष्ण बाणाने भारावून टाकले. ज्या प्रकारे सूर्याच्या दर्शनाने हिमघाताचा नाश होऊ शकतो त्याप्रमाणे जिनकडून केल्या गेलेल्या बाणांचा वर्षाव पण कल्कीजींचा स्पर्श होऊन क्षीण होऊ लागला. जिन मार्फत सोडले गेलेले ब्रह्मास्त्र, वायुवास्त्र, अग्न्यास्त्र, मेघास्त्र इतर सर्व अस्त्र कल्कीजींचे दर्शन करून फलहीन होऊन गेले. ज्या प्रकारे मातीच्या वरती बीज टाकल्यानंतर लगेच अन्न तयार होत नाही, आश्रय जे याला दिलेले गेलेले दान निष्फळ होते. साधू ज्ञानी लोकांचे अहित न जाणणाऱ्यांना किती पण भगवंताची भक्ती करू देत ती त्यांना फलस्वरूप देत नाही. तसेच जिनची सगळी अस्त्रे निष्फळ होऊन गेली. त्यांच्यानंतर कल्कीजींनी ऋषभावर चढलेल्या जिनच्या केसांना पकडून ओढले. दोघे जण रागारागाने अरुण ज्वाला शिकासारखे युद्ध करू लागले. जमिनीवर पडलेल्या जिनने पण कल्कीजींचा एका हाताने केस दुसऱ्या हाताने हात पकडून ठेवला होता. परत जसा चाणूर आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये युद्ध झाले होते त्या प्रकारे दोघे जण पृथ्वीवरून उठून कोणतेही अस्त्र न घेता केस आणि हात पकडूनच युद्ध करू लागले. असे प्रतीत होत होते की जसे काही दोन महाबली अस्वले परस्पर युद्ध करीत आहे. ज्या प्रकारे मस्त हत्ती मांडाच्या झाडाला उठून फेकून देतात त्या प्रकारच्या कल्कींनी जिनला पायाने मारून त्याची कंबर मोडून टाकली. त्याला जमिनीवर पाडले. जिनला हरलेले पाहून त्याच्या सेनेत अहंकार माजला. सगळी बौद्ध सेना हतप्रभ झाली. कल्की सेनेमध्ये शत्रूचा संहार झालेला पाहून आनंदाची लहर उठून गेली. जिनला धारातीर्थ पडलेला पाहून त्याचा भाऊ बलवान शुद्ध दन हातामध्ये गदा घेऊन पळतच कल्कीजींना मारण्यासाठी आला. शत्रुनाशक कल्की जे हत्तीवर बसलेले होते त्यांनी गंगोधकवर बाणांनी वर्षाव केला. सिंहासारखी गर्जना करू लागले. जेव्हा कल्कींनी शुद्धदकाला चालत गदा घेऊन युद्ध करताना पाहून ते परत चालतच त्याच्यासमोर युद्ध करण्याच्या उद्देशाने येऊन पोहोचले. ज्या प्रकारे हत्ती आपल्या शत्रूंची दातांद्वारे युद्ध करीत असतो त्याप्रमाणे गदा धारण करून कल्की आणि महापराक्रमी बलवान शुद्धदकपणे युद्ध करू लागला. दोन्ही वीर योद्धे भयंकर शब्द करून एक दुसऱ्याच्या गदेवरचा वार रोखण्याचा प्रयत्न करू लागले. सिंहासारखी गर्जना करत कल्कीने आपल्या गदेने शुद्धदकाची गदा पाडून टाकली. नंतर त्यांच्या हृदयावर पायाने कठोर आघात केला. त्या आघाताने शुद्ध रोदन लगेच पृथ्वीवर पडला. परंतु लगेच अचानक उठून त्याने कल्कीवर आपल्या गदेने परस्पर जबरदस्त प्रहार केला. गदेच्या प्रहाराने कल्कीजींची इंद्रिय विकल होऊन ते बेशुद्धावस्थेत होऊन राहिली. परंतु पृथ्वीवर पडले नाहीत. जेव्हा शुद्धोदने कल्कींना अत्यंत बलशाली रथसेनेसहित पाहिले तेव्हा तो मायादेवीला आव्हान करण्यासाठी तेथून निघून गेला. ज्या मायादेवीच्या केवळ दर्शन करण्यासाठी तेथून निघून गेला त्या मायादेवीच्या केवळ दर्शन करण्याने देवता, दानव, मनुष्य इत्यादी सगळे संसारिक जीव तेजविहीन झाले. पूर्वी मूर्तीसारखे होऊन जातात त्याच मायादेवीला बरोबर घेऊन शुद्धोदन आणि बौद्ध गण आपले करोड मलेच्छ वीरांना बरोबर घेऊन रणभूमीवर येऊन पोहोचले. ज्या रथावर मायादेवी विराजमान होती त्यांच्यावर सिंहध्वज फडकत होता. त्याने अनेक प्रकारची अस्त्रशस्त्रे प्रगट केली. काव्य आणि शृंगाराने मायादेवीला सगळ्या बाजूने घेरले.
आता काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर षडवर्ग तिची सेवा करत होते. अनेक रूपांना धारण करणारी बलशाली त्रिगुणात्मिका ती मायादेवी जशी कल्की सेनेजवळ पोचली तशी कल्की सेना तिला पाहून क्षीण होऊन गेली. कल्कीजींचे सगळे वीर लोक ज्यांनी शस्त्र धारण केलेले होते एका क्षणात निश्चिष्ट बलहीन होऊन गेले. जेव्हा श्री कल्कीजींनी आपल्या सगळ्या बंधू बांधव सहयोगितांनी मायारूपिणी आपली पत्नीद्वारा पराजित होताना पाहिले तेव्हा ते तिच्यासमोर जाऊन पोहोचले. जेव्हा श्री कल्कीजींनी श्रीरूपा आपल्या प्रेमाकडे पाहिले, प्रियाकडे पाहिले, ती त्याच्या या चेष्टेच्या कारणाने त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून घेतले. जेव्हा बौद्धगणांनी आपल्या माता मायादेवीला तेथे पाहिले नाही तेव्हा ते सगळे दुःखी होऊन बळ पुरुषार्थाने हीन होऊन भयंकर रुदन करू लागले आणि सगळीकडे अहंकार लागले. मायाला आपल्या सन्मुख न पाहून ते सगळे बौद्धगण आश्चर्यचकित होऊन एका प्रश्नाला प्रश्न करू लागले की अखेर मायादेवी कोठे निघून गेली. मायादेवीला आपल्या शरीरात प्रविष्ट केल्यानंतर जेव्हा कल्कींनी आपल्या सेनेवर दृष्टी टाकली तेव्हा ते स्वस्थ संचित झालेले होते. मलेच्छाच्या सेनेचा संहार करण्याची इच्छा धरून कल्कीजी कोगीर घेऊन घोड्यावर आरूढ झाले. घोड्यावर बसल्यानंतर कल्कीजी बाणाच्या बरोबर ताकदवान श्रेष्ठ पुरुष कवच एवं कुंडलांनी शोभिवंत वेगळ्याच रूपातील दिसत होते. कवचाच्या वरील भागात सुवर्ण खडा लावला आहे असे प्रतीत होत होते की जसे काही गळ्यातील माळेमध्ये तारे चमकत आहे. मुकुटाच्या पुढील भागामध्ये अनेक प्रकारचे मणी जोडले होते जे आपली वेगळीच चमक दाखवित होते. स्त्रियांच्या डोळ्याला सुख पोचवणाऱ्या कल्कींनी शत्रुपक्षाची विच्छेद करण्यासाठी त्यांच्याकडे कटाक्ष टाकू लागले. कल्कीजींच्या रूपाला पाहूनच त्यांच्या चरणाचं बंधन तसेच त्यांचे दर्शन मात्राने धन्य होणारे भक्तगण त्यांना पाहून आनंदित झाले होते. तसेच धर्माची निंदा करणारे प्रत्यक्षालाच सत्य मानणारे बौद्धगण घाबरून थरथर कापू लागले. अशा प्रकारे श्री कल्की भगवानाने बौद्धगणाबरोबर युद्ध करत राहून आपल्या लीलेने सगळ्या भक्तगणांना मोहून टाकले. आपल्या शत्रू पक्षातील लोकांना आश्चर्यचकित करून टाकले. भगवान कल्कींना अशा प्रकारे विजयी पाहून त्यांच्या लीलेने प्रसन्न मनाने आनंदात आकाशात स्थित असलेल्या सगळ्या देवता म्हणाल्या की आता युद्धभूमी रूपात स्थळावर अग्नीमध्ये परत आहुती दिली गेली पाहिजे. जे श्री कल्की श्री अस्त्रे आणि शस्त्रांनी सजलेल्या सेनेला एकत्र करून शत्रूचा नाश करणार आहे. आपल्या लीलेद्वारा युद्धभूमीत साधू पुरुषांना आदर सत्कार करत आहे. आपल्या बंधू बांधवांच्या दुःखाचा विनाश करत आहे. तसेच सगळ्या प्राण्यांचे भरणपोषण करणारे आहे. अशा साधू संतांची सगळी इच्छा पूर्ण करणारे श्री कल्की भगवान आमचे कल्याण करेल. विभाग 3 श्री कल्की भगवानाचे मलेच्छांना यमलोकात पाठवणे बघूया. सूतजींनी ऋषींना सांगितले की यांच्यानंतर जगाचे पालन करता तसेच भक्तांचा उद्धार करणारे श्री कल्की भगवानाने काही यवनांना बाणांनी भेदून टाकले होते. तसेच कल्कींना तलवारीद्वारा सुद्धा यमलोकात पाठविले. भगवान श्री कल्कीच्या बरोबर विशाख, युप, नरेश कवी, प्राज्ञ, सुमंत्रक, गर्ग्य, भर्ग्य, विशाल इत्यादींना पण मलेच्छांना यमलोकात पाठवून दिले. त्यांच्यानंतर कपोतरोमा, काकक्ष, काककृष्ण, शुद्धोदक इत्यादी बौद्धगण कल्की सेनेबरोबर युद्ध करण्यासाठी पुढे आले. युद्धभूमीमध्ये या भयंकर संग्रामाला पाहून सगळे प्राणी भयाने कापू लागले. असे घनघोर युद्ध पाहून सगळे भगवान श्री कल्कीच्या लीलेचे गुणगान करू लागले. रक्ताने युद्ध लालची खलाने रणभूमी पूर्णपणे झाकून गेली. ज्याला पाहून भूतनाथ आनंदाने नाचू लागले. युद्धभूमीमधील सगळे जखमी जीव हत्ती, अश्व, रथावरील लोकांच्या रक्तातून रक्ताची नदी वाहत होती, ज्यामध्ये केस शेवाळासारखे भासू लागले. अश्वरूप ग्रह घाटात प्रभावित होऊ लागले. त्या रक्ताच्या नदीमध्ये धनुष्य तरंगासारखे उसळू लागले. हत्ती ह्या नदीमध्ये शेतूसारखे जाणवत होते. असे वाटत होते की जणू काही नदीच्या वरती शेतू बांधला गेलेला आहे. कापली गेलेली मस्तके कासवासारखी तरंगत आहे. रथ नावेमध्ये सारखे कापले रथ नावेमध्ये आणि कापले गेले हात माशासारखे दिसत होते. त्या रक्ताच्या
नदीकाठी गिधाडे आणि घारीसारख्या पक्ष्यांचा आवाज असा प्रतीत होत होता की जणू काही नगारे वाजत आहे. या सगळ्यांना पाहून सगळे तपस्वी लोक आनंदाने वेडेपिसे होऊन गेले. युद्धभूमीतील हत्तीवरील स्वाराला अश्वारोहीला हुंटवाल्याला रथरथ्याला जुळलेले होते. संग्रामाच्या वेळी हात पाय डोके वाण्यांनी तुटून होऊन धर्तीवर पडलेले होते. खूप वानांनी तसेच धैर्यवानांनी घाबरून भगे वस्त्र शरीरावर धारण केले सैन्याशी बनले. खूप जण युद्धभूमीतून पळून जात होते, तर काही जण पाणी मागत होते. कल्की सेनेसमोर शत्रुसेना कोणत्याही प्रकाराने टिकत नव्हती. सगळेजण आपल्या बचावासाठी सगळे उपाय करून पाहत होते. कल्की सेनेच्या बाणांचा वर्षाव इतका तीव्र होता की कोणताच मलेच्छ वीर घायल होण्या वाचला नव्हता. त्या मलेच्छांची अशी दशा पाहून त्यांच्या रूपवान बलवान आणि पतिव्रता स्त्रिया पण आपल्या मुलांची चिंता सोडून स्थळावर आपल्या पतींच्याकडे युद्ध करण्याच्या इच्छेने पोहोचल्या. यातून कोणी रथावर चढून युद्धभूमीपर्यंत पोहोचल्यावर कोणी हत्तीवर चढून, कोणी वेगावर चढून आले, तर कोणी घोड्यावर, गाढवावर, उंटावर चढून आल्या होत्या. कोणी बैलावर देखील चढून आपल्या पतीच्या जवळ जाऊन पोहोचल्या होत्या. या सगळ्या पतिव्रता स्त्रियांनी अनेक प्रकारचे रत्नभूषण, यवम, शस्त्र इत्यादी धारण केलेले होते. त्यांच्या हातामध्ये कड्यांबरोबर खडंग आणि बाण पण शोभायमान होते. सुंदर रूपवान या सर्व स्त्रिया कोणी स्वैराजनिनी, कोणी वारविलासिनी, तसेच कोणी पतिव्रत्या होत्या. पतिवियोगाने व्याकुळ होऊन या स्त्रिया कल्की सेनेबरोबर युद्ध करण्यासाठी आतुर झाल्या होत्या. मनुष्य तर याती लाकूड राखीच्या वस्तूसाठी पण एकमेकांवर मारामारी करण्यासाठी तयार होत असतात. परंतु म्हणून तर आपण प्राणप्रिय पतीच्या मरणाला सहन करणे तर ह्या स्त्रियांमध्ये असंभव होते. त्यासाठी त्या सगळ्या शस्त्रांनी सुशोभित होऊन कल्की सेनेबरोबर युद्ध करण्यासाठी रणभूमीमध्ये आल्या होत्या. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.